देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केलेले त्रिभाषा सूत्र मागे घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली। त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे व राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी घोषणा केलेला मोर्चाही रद्द करण्यात आल्याचं दोन्ही पक्षांनी जाहीर केलं। त्यामुळे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावर तुर्तास पडदा पडलाय। हे सगळं करण्याची गरजच नव्हती अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे। सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। हिंदी काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही लादावी, ती एका प्रांताची भाषा आहे, हे मान्य होऊच शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत। तसेच हिंदी सक्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर काल मला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फोन आला। संजय राऊत म्हणाले, पुढे काय करायचं, विजयी मेळावा करूया असं म्हणाले। मी म्हणालो मोर्चा तर रद्द करावा लागेल। त्यावर संजय राऊत म्हणाले 5 जुलैला विजयी मेळावा घेऊया। यावर होत चालेल, विजय मेळावा घेऊया असं राज ठाकरे संजय राऊतांना म्हणाले। चर्चा करून विजयी मेळावा घेण्यासंदर्भात बोलू असं राज ठाकरेंनी संजय राऊतांना कळवलं। आम्ही अद्याप ठिकाण वगैरे निश्चित केलं नाही, आम्ही सगळ्यांशी बोलू, माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी सांगेन असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। 5 तारखेला विजयी मेळावा होईल, त्या मेळाव्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली आहे।